हॅलो स्टुडंट, आज आपण घेऊन आलेलो आहेत मिक्स फ्रॅक्शन अपूर्णांक. वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या टाईपचे अपूर्णांकाचे जे क्वेश्चन्स आहेत ते कशा पद्धतीत आपल्याला सॉल्व करायचे आहेत काही सेकंदामध्ये आपण ते सॉल्व करू शकतो ते आज आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकन प्रेस नक्की करा. का? कारण की जे नवनवीन व्हिडिओ येतील ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचावे त्यासाठी प्रेस करा. आणि दुसरी गोष्ट, आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या स्टँडर्डची इयत्तेची प्लेलिस्ट केलेली आहे. म्हणजेच स्टँडर्ड 8, 9, 10 8वी 9वी 10वीची प्लेलिस्ट केलेली मॅथची, ते तुम्ही जाऊन नक्कीच त्याला भेट द्या. कारण की तुमच्या सोयीनुसार आणि तुमचे जे पण मॅथचे प्रॉब्लेम्स असतील तिथे नक्की सॉल्व होतील. तर चला मग व्हिडिओला जास्त वेळ न घालवता पण व्हिडिओला सुरुवात करू. आता बघा, मिक्स फ्रॅक्शनमध्ये मिक्स यासाठी, कारण की फ्रॅक्शनमध्ये टाईप्स असतात. आता मेन तर 4 टाईप्स माहिती आहे आपल्याला. एक तर ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार हे टाईपचे आपल्याला फ्रॅक्शन्स दिसतात. मग त्या टाईपमध्ये आपण आज 4ही टाईपमधले एक एक क्वेश्चन नक्की बघणार आहोत. तर चला मग सुरुवातीला आपण ॲडिशनचा क्वेश्चन घेऊ. आता ॲडिशनमध्ये अशा टाईपचं जर तुम्हाला फ्रॅक्शन आलं तर ते कशा पद्धतीत सॉल्व करायचे. तर बघा, इथे व्यवस्थित आणि शांततेने तुम्ही जर मन लावून व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला नक्की समजेल. बघा, इथं ॲडिशनमध्ये जर अशा टाईपचा क्वेश्चन आला तुम्हाला तर काय करायचं. सुरुवातीला हा जो 10 आहे, 10 आणि 6 ह्या दोघांची काय करायची, तुम्हाला सुरुवातीला बेरीज करून घ्यायची आहे. मग किती आली? 10 आणि 6 किती झाले? 16. ओके, हे झाले 16. त्यानंतर काय करायचं आहे, मग हे डायरेक्ट बेरीज केली आपण. पण आता त्यानंतर 1/3 आणि 2/5 आपण याची डायरेक्ट बेरीज करू शकतो का? तर नाही. का? कारण की त्याचा रूल आहे. काय रूल आहे? त्याचा छेद हा सारखा असावा, त्यानंतरच आपण काय करू शकतो, त्यांची बेरीज करू शकतो. पण इथं आहे का सारखा? तर नाही आहे. मग काय करायचं? बघा, सुरुवातीला तर ह्या दोघांची आपण बेरीज केली, 16 आले. आता या ठिकाणी काय करायचं, ह्या दोघांचा तिरका गुणाकार करायचा. काय करायचा? तिरका गुणाकार करायचा. म्हणजेच तिरका गुणाकार काय? तर 1 गुणिले 5. 1 गुणिले 5 किती होतात? 5. 5 1 5. त्यानंतर 3 गुणिले 2, 3 दोन्ही 6. आणि मध्ये ॲडिशन आहे म्हणजेच प्लसचं चिन्ह आहे, इथं प्लसचं चिन्ह देणार. 3 दोन्ही 6. ओके, आणि छेदस्थानी ह्या दोघांचा गुणाकार म्हणजेच 5 त्रिक 15. किती आले? 15. पहिली स्टेप कळाली. म्हणजेच आपण या ठिकाणी काय केलं, दोघांची बेरीज केली, त्यानंतर तिरका गुणाकार केला. 1ने 5ला गुणलं आणि 2ने 3ला गुणलं आणि ते घेतलं. त्यानंतर आता काय करायचंय, 16 जशाला तशी घेतले. त्यानंतर काय करायचे, वरती दिलेले 5 अधिक 6. 5 अधिक 6 किती होत आहेत? 5 अधिक 6 11 होत आहेत. म्हणजेच 11 छेदस्थानी हे जशाला तसे. बघा बरं, हे आलं आपलं उत्तर. आहे की नाही सोपं? ॲडिशन फ्रॅक्शनमध्ये खूप सोपी आहे. हे झालं ॲडिशन. त्यानंतर आपण पाहणार आहोत सबस्ट्रॅक्शन. काय पाहणार आहोत? सबस्ट्रॅक्शन, वजाबाकी. आता वजाबाकीमध्ये सुद्धा ॲडिशन सारखंच आहे, सोपं आहे. इथे फक्त प्लस होतं, इथं काय मायनस आहे. सुरुवातीला काय करणार तुम्ही, 4 आणि 3 ह्या दोघांमध्ये काय करायची आहे, सबस्ट्रॅक्शन करायची, वजा करायची. 4 मधून 3 गेले, किती राहिले? 1 राहिला. ओके, आणि या ठिकाणी सुद्धा सेम ॲडिशन सारखाच रूल आहे. म्हणजेच छेदस्थानी जर आपल्याला डायरेक्ट वजाबाकी करायची असेल तर या ठिकाणी आपल्याला छेदस्थानी सारखा नंबर पाहिजे. इथं आहे का? इथे 7 इथे 2 आहे. इथे चालेल का? तर चालत नाही. मग त्यासाठी काय करणार आपण, इथे सुद्धा तिरका गुणाकार करून घेणार. मग 6 गुणिले 2, 6 गुणिले 2 किती झाले? 12. इथे मायनसचं चिन्ह आहे, मायनस दिलं. 1 गुणिले 7, 7 छेदस्थानी. 7 गुणिले 2 14. पहिली स्टेप पार केली. त्यानंतर 1 जशाला तसा लिहिला. आता 12 मधून 7 गेले. 12 मधून 7 गेल्यावर किती राहतात? 5 छेदस्थानी. 14 जशाला तसे. हे आलं आपलं उत्तर. आहे की नाही सोपं? त्यानंतर चला तिसरा टाईप पाहूया आपण.
मल्टिप्लिकेशन, गुणाकार. आता गुणाकारामध्ये फ्रॅक्शनचं कशा पद्धतीत आहे ते पाहूया. बघा इथं काय करायचंय, आता या ठिकाणी असं करायचं नाहीये, हे दोघांचा गुणाकार करायचा नाही. थोडंसं लक्ष द्या, जास्त नाही, थोडंसं. ओके, आता इथं काय करायचंय बघा. सुरुवातीला तर याचा विचार करू फक्त आपण, ह्या दोघांचा गुणाकार करायचा. ह्या दोघांचा किती गुणाकार आला, 3 गुणिले 1 3. ओके, आणि ह्या दोघांची ॲडिशन करायची, बेरीज करायची. म्हणजे 3 अधिक 2 किती आले, 5 लिहून घेतले. आणि ही संख्या जशाला तशी त्याच्या खाली लिहून घेतली. ओके, हे झालं पहिलं. सेकंड, आता याचा विचार करा. सेम याच्यासारखंच करायचं. काय तर ह्या दोघांचा गुणाकार करायचा, 4 2 8, आणि ह्या दोघांची ॲडिशन करायची. म्हणजेच 8 आणि 1 किती, 9. आणि मध्ये काय आहे तर गुणाकाराचं चिन्ह आहे, म्हणजेच 9. आणि छेदस्थानी जी संख्या आहे जशाला तशी. झाली पहिली स्टेज पूर्ण. त्यानंतर आता काय करायचंय तर आता तुम्ही दोघांचा अंशाचा आणि छेदाचा गुणाकार करून टाका. काय करू शकता, आता इथं बघा 2 टाईप येतात, 2 पद्धतीमध्ये करू शकता. आता पहिली पद्धत ओके असं सांगते मी. चला आता इथे या ठिकाणी तुम्ही हा नंबर आणि हा नंबर जर पाहिला तर या ठिकाणी तुम्हाला कोणत्या संख्या कटू शकतात. आपल्याला नंबर कमी करायचा आहे. आता नंबर कसा कमी करायचा आहे, आता या संख्येमध्ये बघा इथं गुणाकार आहे, इथं भागाकार करता येऊ शकतो आपण. इथं 3 आहे, तिथं 9 आहे. म्हणजे ह्या नंबर कमी करू शकतो आपण जर केले तर. बघा 3 1 3 3 त्रिक 9, 3 1 3 3 त्रिक 9. आता याचे होऊ शकत नाही का, कारण की इथं 5 आहे आणि इथे 4 आहे. 4च्या नंबरमध्ये तर 5 नाही येतं, मग होईल का, तर नाही होणार. मग या ठिकाणी पुन्हा काय करू शकतो आपण, आता इथं 3 आले तर इथं काय आले, 1 आला. 5 आणि 3 गुणाकार, 5 त्रिक 15. ओके, आणि 1 गुणिले 4 4. आता ही झाली पहिली स्टेज. आता तुम्ही असंही करू शकता, 9 5 45, और मध्ये सांगायले आहे ना, 9 5 45, छेदस्थानी 4 त्रिक 12. तुम्ही असंही करू शकता आणि असंही करू शकता. आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला माहिती आहे, आपण इथं काय करू शकतो, याला कमी नंबर करायचा म्हणलं, आता इथं नाही होते पण इथं होऊ शकतो. म्हणजेच काय, तर 3 ने भाग जाऊ शकतो, जातो की नाही 3 ने भाग. मग 3 चौक 12, 3 1 3, 1 उरला, 15 झाले, आणि 3 5 15. बघा बरं तेच उत्तर आले की नाही शेवटी, 15/4. हे सारखं उत्तर आले. ओके, हे झालं मल्टिप्लिकेशन. आता शेवटचे टाईप आहे डिव्हिजन. ओके, शेवटचं टाईप आहे डिव्हिजन. इथेही थोडंसं काळजीपूर्वक पहा, एकदम सोपं आहे. ओके, सेम आपण जसं गुणाकारामध्ये केलंय तसंच इथं डिव्हिजनमध्ये करायचं. ह्या दोघांचा गुणाकार करायचा, 5 1 5, आणि ह्या दोघांची बेरीज करायची. किती आले, 5 आणि 2 7, छेदस्थानी जशाला तसे 5. ओके, त्यानंतर याचा विचार करू, 3 आणि 2 यांचा दोघांचा गुणाकार, 3 2 6, आणि 6 अधिक 1 किती झाले, 7. आता इथं मध्ये काय तर भागाकाराचं चिन्ह आहे. आता इथं किती आले, वरती 7, आणि छेदस्थानी जी संख्या आहे ती. ओके, इथपर्यंत कळालं. आता या ठिकाणी बघा, ही आहे भागाकार. आता भागाकार आहे म्हटल्यावर काय करायचं, आता याचं एक तर आहे ना, बघा याचं रूपांतर आपण गुणाकारामध्ये करू शकतो. आणि डायरेक्ट जर आपल्याला गुणाकारामध्ये जर रूपांतर करायचं नसेल, म्हणजे इथं बघा डायरेक्ट आपण अंशांशाची गुणाकार करू शकत नाही का, कारण की इथं काय तर भागाकार आहे. मग जर इथं भागाकाराचं चिन्ह आहे, आपल्याला जर गुणाकारामध्ये रूपांतर करायचं असेल तर त्या ठिकाणी एक रूल आहे. आणि जर करायचं नसेल तर तेही करू शकता. इथं डायरेक्ट तुम्ही काय करू शकता, तिरका गुणाकार करायचा. गुणाकारामध्ये पण तिरका गुणाकार करायचा. पण मला असं वाटतं की आपण असं न करता आपण याचं रूपांतर गुणाकारामध्ये करू. ओके, आता गुणाकारामध्ये करत असताना पहिला जो नंबर आहे तो जशाला तसा लिहून घ्यायचा, 7/5. ओके, आता दुसरा नंबर लिहायचा, म्हणजे आपल्याला रूपांतर कशात करायचं, गुणाकारामध्ये. गुणाकारात करत असताना या ठिकाणी व्यस्त, म्हणजेच काय तर खालची संख्या वरती आणि वरची संख्या खाली येत असते जर आपण गुणाकारामध्ये त्याचं रूपांतर करत असू तर. म्हणजेच इथं काय होईल, 3/7. ओके,
आता तुम्ही इथं मात्र अंशाची आणि छेदाछेदाचे गुणाकार करू शकतो. म्हणजे 7 21 आणि 7 5 35 हे झालं तुमचं उत्तर. आहे की नाही सोपं? तर चला मग आज आपण या व्हिडिओमध्ये 4 टाईप पाहिल्या मिक्स फ्रॅक्शनच्या: ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.